नमस्कार मित्रांनो. घटस्फोटानंतर पती त्याच्या घटस्फोटित पत्नीच्या घरी तिला पोटगी देण्यासाठी पोहोचला. पत्नीचे स्वरूप खूपच धक्कादायक होते. संध्याकाळ झाली होती. समीर त्याच्या चमकदार गाडीतून एका वसाहतीबाहेर उतरला. त्याच्या खिशात 30,000 रुपये असलेला एक लिफाफा होता. न्यायालयाने ठरवलेला पोटगीचा भाग. त्याच्या ओठांवर एक क्रूर हास्य होते. तो विचार करत होता, आज मी त्या सुमनला भेटेन जिला आता वेगळे होऊन 8 महिने झाले आहेत. ती उदरनिर्वाहासाठी धडपडत असेल. आज जेव्हा मी हे 30,000 रुपये तिच्या चेहऱ्यावर टाकेन तेव्हा मला तिच्या डोळ्यात तीच असहाय्यता दिसेल जी मला सांत्वन देते. सुमनच्या दाराचा दरवाजा अर्धा उघडा होता. समीर बेल न वाजवता आत आला आणि त्याच कडक आवाजात ओरडला, सुमन, बाहेर ये, मी तुझी भिक्षा आणली आहे. पण तिचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. समीरने रागाने लॉबीचा दरवाजा उघडला आणि त्याच्या समोरचे दृश्य पाहून तो गोठल्यासारखा झाला. आत हॉलमध्ये 3 मोठे टेबल होते. त्यावर मोठे बॉक्स, पॅकिंग केलेले साहित्य आणि सुगंधी मसाल्यांचे पॅकेट रचलेले होते. दुसऱ्या कुरिअर कंपनीतील 2 मुले मोठे कार्टन पॅक करत होती आणि दुसऱ्या बाजूला सुमन उभी होती. तीच सुमन जी एक वेळेस समीरच्या आवाजाने थरथर कापायची. आज तीच सुमन कानात ब्लूटूथ लावून एका पुरवठादाराशी आत्मविश्वासाने बोलत होती. साहेब, 50 किलोची ऑर्डर आज संध्याकाळपर्यंत पाठवली जाईल. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. समीर तिला पाहून स्तब्ध झाला. ज्या महिलेला तो पोटगी देण्यासाठी आला होता ती तिथे बॉससारखी उभी होती. तिला असे पाहून त्याचा पुरुषी अहंकार फुलू लागला. सुमनने त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हे त्याला सहन झाले नाही. तो पटकन पुढे गेला. पॅकिंग करणाऱ्या मुलांना पुढे ढकलून सुमनजवळ पोहोचला आणि मोठ्याने ओरडला, तुम्हाला मी ऐकू येत नाही का? मी तुझा नवरा आहे. संपूर्ण खोली शांत झाली. कामगार एकमेकांकडे पाहत होते. सुमनने हळूहळू त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती. मग ती समीरच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तू विसरला आहेस का? आपला घटस्फोट झाला आहे. तू आता फक्त माझ्यासाठी एक पाहुणा आहेस. आणि हे पैसे जे तू मला भीक म्हणून आणले आहेस ते तुझ्याच खिशात ठेव. समीर, मला त्याची गरज नाही. मी माझ्या कर्मचाऱ्यांना या 30,000पेक्षा जास्त बोनस म्हणून देते. समीरचा चेहरा रागाने लाल झाला आणि म्हणाला, तुझ्याकडे असे किती पैसे आहेत आणि तू असा कोणता आणि कसला व्यवसाय सुरू केलास? आणि अचानक इतके पैसे तुझ्याकडे कुठून आलेत? तू आता दुसऱ्या कोणावर अवलंबून आहेस का? की कोणी तुला मदत केली आहे का? त्याचा इशारा स्पष्ट होता. तो सुमनच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होता. सुमनचा चेहरा रागाने लाल झाला होता, पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणाली, मला माहीत होते तू हे असेच काहीसे म्हणशील. असो, मला आता तुझ्या आयुष्यात कोणताही रस नाही. तेवढ्यात समीरने सुमनकडे तिरस्काराने पाहिले आणि बाहेर पडण्याच्या दिशेने चालू लागला. तेवढ्यात मागून सुमनचा आवाज आला, थांब समीर, घाई काय आहे? समीर दाराशी थांबला. मागे न वळता तो रागाने म्हणाला, अजून काय दाखवायचे राहिले आहे? मला तुझ्या नाटकात रस नाही. सुमन म्हणाली, फक्त मागे एकदा वळून नजर टाक. जर तू तुझा ध्यास गमावला नाहीस तर माझे नाव बदल. समीरचे हृदय धडधडले. सुमनकडे असे काय असू शकते जी ती इतक्या आत्मविश्वासाने बोलत आहे? तो हळूहळू मागे वळला. सुमन एका पडद्याजवळ गेली आणि एका झटक्याने तो मागे ओढला. पडद्यामागे असे काय आहे की ते पाहून समीरच्या भुवया उंचावल्या. तो खरोखरच स्तब्ध झाला. ते अशक्य होते. सुमनने त्याला असे काय दाखवले ज्यामुळे तो स्वतःचा मृत्यू पाहिल्यासारखा अडखळला? मित्रांनो, ही कहाणी 6 वर्षांपूर्वी सुरू होते. सुमन ही एक साधी आणि अतिशय सुसंस्कृत मुलगी होती. तिने लहानपणीच तिचे आईवडील गमावले होते. तिचे संगोपन तिच्या काकाने केले होते. सुमनसाठी लग्न म्हणजे तिचे स्वतःचे घर आणि कुटुंब होते, जिथे तिला वर्षानुवर्षे हवे असलेले प्रेम मिळाले. तिने समीरशी लग्न केले, जो एका श्रीमंत कुटुंबातील मुलगा होता. समीर व्यतिरिक्त कुटुंबात त्याचा मोठा भाऊ आणि त्यांची पत्नी आणि समीरची वृद्ध अपंग आई होती, जी अंथरुणावर किंवा व्हीलचेअरवर होती. लग्नानंतर समीरच्या आग्रहावरून सुमनने नोकरी सोडली. एक आदर्श सून बनून तिने स्वतःला घर सांभाळण्यासाठी झोकून दिले. ती नेहमीच शालिनीशी आदराने मोठ्या बहिणीसारखी वागायची. पण शालिनीला सुमन फक्त दयाळूपणाचे ढोंग करत आहे असे म्हणायची. कुटुंबात सुमनची प्रशंसा होणे तिला सहन होत नव्हते, म्हणून ती नेहमीच सुमनला कमी लेखण्याच्या संधी शोधत असे. एके दिवशी जेव्हा सुमन तिच्या पालकांच्या घरी होती तेव्हा शालिनीने संधी साधली आणि समीरच्या मनात सुमनबद्दल विष भरवू लागली. सुमन घरी नसताना ती समीरला म्हणायची, समीर, तू खूप मॉडर्न आणि स्टायलिश आहेस आणि ही सुमन इतकी असंस्कृत आहे, ती तुला अजिबात शोभत नाही. तू कुठे आणि ती कुठे आहे? जर तू तिच्यासोबत पार्टीला गेलास तर तुला तिथे सगळे हसतील, तुझा अनादर होईल. समीर त्यावेळी गप्प राहिला.
पण त्याच्या वहिनीच्या शब्दांचे विष आता वाढले होते. त्याच्या प्रेमाची जागा आता टोमणे आणि रागाने घेतली. शिव्या देणे आणि सुमनवर हात वर करणे सामान्य झाले होते. सुमन त्याला वारंवार विचारायची, समीर तू असा का वागतोस? माझे काही चुकतंय का? तिला नेहमीच त्या घरात अपमान आणि कटुता मिळत होती. समीरची आई शारदा देवी हा अन्याय सहन करू शकत नव्हती. जेव्हा जेव्हा समीर सुमनवर विनाकारण ओरडायचा तेव्हा ती थरथरत्या आवाजात बोलायची, समीर बेटा, तू या मुलीला का छळतोस? ती तुझी आणि पूर्ण घराची काळजी करते आणि तू तिला शिवीगाळ करतोस. पण समीर हा आधीच त्याच्या वहिनी शालिनीच्या बोलण्याने बिथरला होता. तो रागाने त्याच्या आईला गप्प करायचा, आई, तू फक्त तुझी औषधं घे आणि आराम कर. मग एक दिवस या गुदमरणाऱ्या वातावरणात आशेचा किरण उगवला. सुमन गर्भवती झाली. सुमनला वाटलं की कदाचित आता सगळं काही ठीक होईल. समीरने आपल्या मुलाचा चेहरा पाहिला की तेव्हा त्याचं हृदय विरघळेल. या आशेने सुमन तिच्या गरोदरपणात 9 महिने एखाद्या बैलासारखे काम करत घालवले. तिचे पाय सुजले, तिची पाठ दुखत होती, पण तरीही तिने कधीच कोणती तक्रार केली नाही. शेवटी तो दिवस आला जेव्हा सुमनने एका बाळाला जन्म दिला. त्याचे नाव सोहम ठेवण्यात आले. सुमनला अशी अपेक्षा होती की समीर बाप होताच त्याच्या डोळ्यात प्रेम निर्माण होईल. पण समीरचा चेहरा बाप होण्याच्या आनंदाने भरला नव्हता, तर त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासीनता होती. मुद्दा तेव्हा आला जेव्हा प्रसूतीनंतर फक्त 3 दिवसांनी शालिनी सुमनच्या डोक्यावर उभी राहिली आणि म्हणाली, सुमन, आता पुरे झाला आराम तुझा. आता उठ आणि घरातील कामे करायला सुरुवात कर. मला सुद्धा बरे वाटत नाहीये. सुमनचे शरीर अजूनही कमकुवत होते. तिचे पाय सुन्न झाले होते, पण ती बोलू शकत नव्हती. तिने लहान सोहमला तिच्या सासू शारदा देवी यांच्या शेजारी झोपवले आणि ती स्वयंपाकघरात काम करू लागली. शारदा देवींच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी तिचा नातू छातीशी धरला. ती आधीच असहाय्य झाली होती. ती फक्त एवढेच म्हणू शकली, अरे देवा, माझ्या सुनेवर आणि या निष्पाप मुलावर दया कर. वेळ त्याच्या गतीने जात होता. आता सुमन फक्त तिच्या मुलगा सोहमवरच जगली. एके रात्री सोहमची तब्येत अचानक बिघडली. त्याचे शरीर तापाने जळत होते. रात्रीचे 2 वाजले होते. सुमन घाबरली. तिने समीरला उठवले, सोहमला खूप ताप आहे. त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे. कृपया गाडी बाहेर काढा. आपल्याला आत्ताच रुग्णालयात जावे लागेल. या गोंधळात समीरने रागाने ब्लँकेट फेकून दिले आणि जोरात ओरडला, तू वेडी झाली आहेस का? रात्रीचे 2 वाजता कोणता डॉक्टर असेल? आणि मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करतो. आता तू मला रात्री शांत झोपूसुद्धा देणार नाही का? त्यालाही शांत झोपू दे. आपण सकाळी पाहूयात. असे म्हणत समीर झोपी गेला. सुमनने सोहमच्या कपाळावर ओल्या पट्ट्या बांधल्या होत्या, जेणेकरून त्याचा ताप कमी होईल. सुमन रात्रभर रडला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनची परिस्थिती आणखी बिकट झाली. सुमनने समीरला हॉस्पिटलमध्ये जायचे सांगितले, पण समीर ऑफिससाठी तयार झाला आणि मुलाला न पाहताच ऑफिसला निघून गेला. सुमन मुलाला हातात घेऊन स्वतः हॉस्पिटलला निघाली. शेजारच्या काकूंनी सुमनची अवस्था पाहिली आणि विचारले, सुमन, काय झालंय? इतक्या घाईघाईने कुठे चाललीयस? सुमनने मुलाची अवस्था खूप गंभीर असल्याचे स्पष्ट केले. काकू म्हणाल्या, ये, आमच्यासोबत गाडीत बस, आम्ही तुला हॉस्पिटलमध्ये सोडतो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी मुलाला तपासले आणि त्याला निमोनिया झाल्याचे निदान केले. त्याला तात्काळ ड्रिपची गरज होती. संध्याकाळपर्यंत शेजारच्या काकू आणि तिचा मुलगा मानवतेच्या काळजीने सुमनला घरी सोडण्यासाठी आले. संध्याकाळ झाली होती. समीर ऑफिसमधून परतला होता. तो आत आल्यावर त्याने सुमनबद्दल विचारले आणि शालिनी वहिनी म्हणाली, ती कुठे गेली आहेस कोणाला माहीत? समीर भाऊजी, तुम्ही तुमच्या पत्नीला नियंत्रणात ठेवायला हवे. ती सकाळपासून घरी नाहीये आणि मला घरातील सर्व कामाचा ताण आहे. इतक्यात त्याच्यासमोर एक गाडी येऊन थांबली. समीरने सुमनला तिच्या मुलाला घेऊन गाडीतून उतरताना पाहिले. शेजारच्या काकूंचा तरुण मुलगा ड्रायव्हरच्या सीटवर बसला होता. पण शालिनी वहिनीने पेरलेल्या संशयाच्या बीजांनी समीरला आंधळे केले होते. त्याला शेजारच्या काकू दिसल्या नाहीत. त्याला मुलाचा आजार दिसला नाही. त्याला फक्त त्याची पत्नी सुमन एका अनोळखी व्यक्तीच्या गाडीतून उतरताना दिसली. सुमन घाबरून घरात शिरताच समीर दारामागे उभा होता. त्याचे डोळे अंगारासारखे लाल झाले होते. तू कुठून आलीयेस? समीर सिंहासारखा गर्जना करत होता. सुमन थरथर कापत म्हणाली, समीर, तुम्हाला माहीत आहे सोहमला रात्री किती ताप होता? समीर इतक्या जोरात ओरडला की तिच्या मांडीवर सोहम घाबरून रडू लागला. बहाणे करू नकोस, मला सगळं माहिती आहे. मी ऑफिसला जाताच तू या मुलाला दाखवण्याचा बहाणा करून बाहेर पडतेस. सुमनचे पाय बुडाले. काय बोलतोयस समीर? सुमन आपले वाक्य पूर्ण करू शकण्यापूर्वीच समीरने तिच्या गालावर जोरात मारले. तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. शारदा देवी व्हीलचेअरवरून खोलीतून बाहेर पडली आणि ओरडली, समीर, सुमनला मारू नकोस, तिची काय चूक आहे? पण समीरचे वेडेपडा शिगेला पोहोचले होते.
त्याने एक नाही तर 2-3दा तिच्या गालावर इतके मारले की सुमनचे ओठ फुटले आणि रक्त वाहू लागले. तिने मारहाण सहन केली. तिच्या मुलाला छातीशी धरले. समीरने सुमनचे केस धरले आणि तिचा चेहरा वर केला. तू चारित्र्यहीन बाई आहेस. तू माझ्या कुटुंबाची इज्जत रस्त्यावर आणली आहेस. तुझ्या शेजाऱ्यासोबत घरी आलीस, त्याच्याचकडे का ना गेलीस? शालिनी कॉफी घेत शांतपणे ते दृश्य पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होते. तिचे ध्येय यशस्वी होत होते. तिने दोघांमध्ये चांगलीच आग लावली होती. समीरचा शिवीगाळीपणा अधिकच वाढत होता. सुमनचा धीर सुटला आणि तिने असहाय्य होऊन समीरचा हात झटकला. पुरे झाले समीर, आता मी तुझी क्रूरता सहन करणार नाही. समीर क्षणभर थांबला आणि क्रूरपणे हसला आणि म्हणाला, तू काय करू शकणार आहेस आणि कुठे जाशील? सुमन रागाने म्हणाली, मी माझ्या काकांच्या घरी जात आहे. सुमनने फोन उचलला आणि समीर समोर तिच्या काकांचा नंबर डायल केला. पण तिच्या काकूंनी उत्तर दिले. हॅलो. सुमनला रडू कोसळले आणि सांगू लागली, काकी, मला इथून घेऊन जा. सुमन, काय झालंय? तिच्या काकूंनी आश्चर्याने विचारले. तिने सर्व काही सांगताच सुमन ओरडली, काकी, हा माणूस मला मारून टाकेल. मी आता याची क्रूरता सहन करू शकत नाही. सुमनला वाटलं की तिच्या काकूला हे ऐकून वाईट वाटेल, पण पलीकडून काकीचा आवाज आला. हे बघ सुमन, तू आता लहान नाही आहेस. तुझ्या काकांना आधीच एक हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे आणि हे सगळं सांगून मी त्यांचा जीव धोक्यात घालू शकत नाही. आणि एक गोष्ट ऐक, मुलीचे खरे घर म्हणजे तिचे सासरचे घर असते. आम्हाला पुन्हा त्रास देऊ नकोस. आणि फोन डिस्कनेक्ट झाला. सुमनच्या हातातून फोन खाली पडला. ती दगडाच्या पुतळ्यासारखी तिथेच उभी राहिली. खोलीत शांतता होती. फोन स्पीकरवर नसला तरी सर्वांना सगळं काही समजले होते. तेवढ्यात समीर मोठ्याने हसला आणि म्हणाला, तुला खूप अहंकार होता ना की मी माझ्या काकांकडे जाईन? तुझ्या काकांनी तर तुला कचऱ्यासारखे फेकून दिले आहे. आता तू जगलीस की मेलीस याने त्यांना काही फरक पडत नाही. तुला माझ्याच दबावाखाली राहावे लागेल आणि हेच तुझ्या हिताचे आहे. क्षणभर सुमनला असे वाटले की रॉकेल अंगावर ओतून हे प्रकरण कायमचे संपून टाकावे. पण पुढच्याच क्षणी तिला सोहमचा निरागस चेहरा दिसत असे. मी तर कायमची मुक्त होईल, पण माझ्यानंतर माझ्या मुलाचे काय होईल? जर घरात कोणाला सुमनचे दुःख समजले होते तर ती तिची सासू शारदा देवी होती. सुमन कधीकधी तिच्या मांडीवर डोके ठेवून रडायची. घरात फर्निचरसारखी पडून असलेली शारदा देवी तिचे अश्रू पुसायची. मुली, मला माफ कर. माझ्या पोटच्या मुलाने तुझे आयुष्य नरक बनवले आहे आणि मी तुला मदतही करू शकत नाही. वेळ आणि जखमा वाढतच गेल्या. सुमन त्या घरात एका मजुरासारखी राहत होती. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष उलटून गेली होती. सोहम आता 4 वर्षांचा होता आणि तो वयाच्या आधीच शहाणा झाला होता. एके दुपारी सुमनला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो, श्रीमती सुमन, मी सोहमची वर्गशिक्षिका आहे. सुमन म्हणाली, हो मॅडम, काय झाले? सोहम ठीक आहे ना? शिक्षिकेचा आवाज गंभीर आणि चिंतेत होता. श्रीमती सुमन, मला तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचे सांगायचे आहे. आज वर्गात आम्ही मुलांना माझे कुटुंब या विषयावर बोलण्यास सांगितले. सर्व मुले आनंदाने बोलली, पण जेव्हा सोहमची सांगण्याची वेळ आली तेव्हा तो गप्प राहिला. मी त्याला आग्रह केला तेव्हा मला त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही. सोहम म्हणाला, मला घरी जायला आवडत नाही. बाबा तिथे आईला खूप मारतात. तो एका राक्षसासारखा आहे. सुमनचे पाय डगमगू लागले. शिक्षिका पुढे म्हणाली, सोहम खूप घाबरला आहे. घरातील वातावरणाचा त्याच्या मनावर आणि हृदयावर खूप नकारात्मक परिणाम होत आहे. कृपया त्याची काळजी घ्या. फोन बंद झाला, पण ते शब्द सुमनच्या कानात घुमत राहिले. बाबा एका राक्षसासारखे आहेत. तिला आठवले की सोहम अनेकदा तिला विचारायचा, आई, तू बाबा जे काही म्हणतात तू त्यांचे सर्व ऐकतेस. मग बाबा तुला का मारतात? माझ्या मित्राचे वडील त्याच्यावर खूप प्रेम करतात. माझे वडील मला का प्रेम करत नाहीत? सुमन थरथर कापली. तिला वाटले की घरातील हे वातावरण केवळ तिचे स्वतःचेच आयुष्य नाही, तर तिच्या मुलाचे बालपण, त्याची निरागसता आणि त्याचे भविष्यही उद्ध्वस्त करत आहे. शनिवारची सकाळ होती. समीरला ऑफिसला जायचे होते म्हणून सुमन खोलीतील इस्त्री बोर्डवर त्याचा शर्ट इस्त्री करत होती. 4 वर्षांचा सोहम बेडवर उड्या मारत त्याच्या स्वतःच्याच मजामस्तीत मग्न होता. सुमनने एकदा त्याला अडवले. सोहम बेटा, तुला ऐकू आले नाही का? तू पडशील बेटा. सुमनने दुसऱ्यांदा प्रेमाने समजावून सांगितले. पण सोहम त्याच्याच जगात हरवला होता. तो वेगाने उड्या मारू लागला आणि सोहम बेडवरून जमिनीवर पडला. त्याचे डोके जमिनीवर जोरात आदळले. सुमन इस्त्री सोडून सोहमकडे धावत गेली आणि कसे तरी त्याला शांत केले. सोहम बेटा, रडू नकोस. तुझी आई आहे ना? काहीही झाले नाही. सुमनने त्याला जवळ घेतले आणि शांत केले. 5 मिनिटांनंतर जेव्हा सोहमचे रडणे थांबले, पण अचानक तिला काहीतरी जळण्याचा वास आला.
सुमनने पाहिले, शर्ट जळत होता. सुमन घाबरली. आता काय होईल? सुमन भीतीने थरथर कापत होती. पण तेवढ्यात समीर आंघोळ करून खोलीत आला. त्याने विचारले, शर्ट तयार आहे का? सुमन घाबरून म्हणाली, सोहम बेडवरून पडला होता म्हणून मी. समीरने तिला अडवले. मला तुझी कारणे ऐकायची नाहीयेत. मला माझा शर्ट दे. त्याने सुमनच्या हातातून शर्ट हिसकावून घेतला. शर्ट पाहून समीरचा चेहरा रागाने लाल झाला. तू हे काय केलेस? समीर ओरडला. हा माझा 3000 रुपयांचा नवीन शर्ट होता आणि तू तो खराब केलास? तू ही चूक किती वेळा करशील? ओरडत समीरने तिच्या गालावर जोरात मारले. सुमन म्हणाली, शेवटी मी ही माणूस आहे. मला आता हे असं वागणं सहन होत नाहीये. समीरने तिचे केस धरले आणि ओढले. तू काय करणार आहेस मला सांग? पण मग 4 वर्षांचा सोहम त्याच्या लहान हातांनी त्याच्या वडिलांच्या पायावर मारू लागला. तो ओरडत रडत होता. नाही, मम्मीला मारू नकोस. तू खूप वाईट आहेस. माझ्या मम्मीला सोड. पण समीर रागाने वेडा झालेला दिसत होता. ठीक आहे, तूही तुझ्या आईचे शब्द बोलशील का? बाजूला हो, नाहीतर आज मी तुलाही सोडणार नाही. समीरने त्या निष्पाप 4 वर्षांच्या मुलावर हात उचलला आणि त्याच क्षणी सुमनने गर्जना केली आणि सोहमला तिच्या जवळ ओढले. समीरचा हात सोहमच्या मऊ गालावर पडणार होता, तो सुमनच्या चेहऱ्यावर पडला. तिचे मन सुन्न केले. सुमन इतक्या जोरात ओरडली की त्याने सुमनचा असा आवाज यापूर्वी असा कधीही ऐकला नव्हता. आणि आज ती गर्जना करत होती. जर माझ्या सोहमला थोडाही ओरखडा पडला तर मी विसरून जाईन की तू माझा नवरा आहेस. मी तुझे काय करेल मला माहीत नाही. सुमनचे उग्र दुर्गासारखे रूप पाहून समीर क्षणभर घाबरला. निर्भय आईसमोर त्याचे पुरुषत्व नष्ट झाले. तेवढ्यात समीरचा फोन वाजला. त्याचा बॉस त्याला फोन करत होता. त्याने दुसरा शर्ट घातला आणि घराबाहेर पडला. समीर गेल्यानंतर सुमन रडत जमिनीवर बसली. तिने सोहमचे अश्रू पुसले. तो प्रचंड थरथर कापत होता. सुमनने आता शेवटचे ठरवले की ती आता या नरकात राहू शकत नाही. तिच्या मनाने तिला क्षणाचाही विलंब न करता घरातून निघून जाण्यास सांगितले. पण तिने विचार केला, नाही सुमन, तुला आवेशाने नाही तर विवेकाने वागले पाहिजे. तिला प्रथम एक छत हवे होते जिथे ती आणि तिचे मूल सुरक्षित राहू शकतील. अचानक तिला तिच्या कॉलेजची मैत्रीण रीनाचा विचार आला. रीनाचा नवरा प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करतो. सुमनने रीनाला फोन केला. हॅलो रीना, मी सुमन बोलत आहे. तिने तिची परिस्थिती थोडक्यात सांगितली. रीना, मला आज माझे घर सोडायचे आहे. मला एका खोलीची गरज आहे. भाडे थोडे कमी असले पाहिजे, पण जागा सुरक्षित असावी. माझ्यासोबत माझा लहान मुलगा सोहम आहे. रीनाला तिची चिंता जाणवली. तिने तिच्या पतीशी बोलून सुमनला बोलावून घेतले. सुमन, काळजी करू नकोस. माझ्या घरापासून थोड्या दूर अंतरावर माझ्या मामीचे घर आहे. 3ऱ्या मजल्यावर एक रिकामी खोली आहे. लिफ्ट नाही म्हणून भाडे कमी आहे, पण मामी आणि आजूबाजूचे लोक खूप चांगले आहेत. सुमनचा उत्साह वाढला. तिने तिचे आणि सोहमचे काही कपडे एका बॅगेत भरले आणि इतर आवश्यक वस्तू पॅक केल्या. तिने भाज्या आणि किराणा सामानातून काही पैसे वाचवले होते. तिने ते पैसे आणि तिच्या पालकांकडून मिळालेले छोटे दागिनेही सोबत घेतले. संध्याकाळ झाली होती. तिची सासू औषध घेऊन झोपली होती. शालिनी वहिनी तिच्या खोलीत बसली होती आणि हीच संधी होती. तिने सोहमला उचलले आणि मागे वळून न पाहता बाहेर पडली. रात्रीचे 11 वाजले होते. समीर दारू पिऊन घरी परतला. तो सुमनला धडा शिकवण्यासाठी पूर्णपणे तयार होता. त्याने दार उघडले आणि सोफ्यावर कोसळला. सुमन, पाणी आण. पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्याचा राग भडकला. सुमन बहिरी झाली आहे का? तरीही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तो उठला आणि प्रथम त्याच्या आईच्या खोलीत गेला. नंतर शालिनी वहिनीने संधी पाहिली आणि नेहमीप्रमाणे आगीत तेल होतले. सुमन दुपारपासून घरात नाहीये आणि मुलालाही सोबत घेऊन गेली, जेणेकरून ती परत येईल आणि मुलाचे निमित्त करून काहीतरी बहाणे करेल. हे ऐकून समीरचा राग वेडेपणाच्या टोकाला पोहोचला. तिला आज येऊ दे. मी तिची अशी अवस्था करेन की तिला कायमची अद्दल घडली पाहिजे. त्याला खात्री होती की सुमन कुठेही जाणार नाही. ती सकाळपर्यंत परत येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला होता, पण सुमन परतली नव्हती. समीरचे डोके नशेने आणि रागाने भरलेले होते. त्याने पुन्हा सुमनला फोन केला. यावेळी सुमनने फोन उचलला. हॅलो, समीर ओरडला. सुमन, तू कुठे आहेस? शांतपणे घरी ये. पलीकडून सुमनचा आवाज आला. ओरडू नकोस. मी त्या घरात आता कधीच परत येणार नाही. समीर स्तब्ध झाला. तू काय मूर्खपणा चालवला आहेस? रस्त्यावर उपाशी मरशील तेव्हा तुला या घराची आठवण येईल. सुमन शांतपणे पण ठामपणे म्हणाली. मला उपाशी राहायला हरकत नाही, पण मी माझ्या मुलाला एका क्षणासाठीही त्या नरकात ठेवणार नाही. समीर राक्षसासारखा मोठ्याने हसला आणि म्हणाला, मी पण बघतो की तू पैशाशिवाय किती काळ या सारात टिकू शकते. जर तुला भीक मागावी लागली तर माझ्याच पायाशी येशील. सुमनने फोन ठेवला. रीनाच्या मदतीने तिला एक खोली मिळाली होती, पण ती रिकामी होती. सुमनने सोहमला चटईवर झोपवले. तिने तिचे पैसे मोजले. तिच्याकडे असलेले पैसे आणि दागिने 2-3 महिने जेमतेम ती घरखर्च आणि घरभाडे भरू शकत होती. पण त्यानंतर काय? दुसऱ्याच दिवशी सुमन नोकरी शोधण्यासाठी शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गेली, पण तिला कुठेही जागा मिळाली नाही. आणि कधीकधी तिला उत्तर मिळायचे, श्रीमती सुमन, तुमचा अनुभव ठीक आहे, पण 6 वर्षांचा फरक पडला आहे. अभ्यासक्रम आता बदलला आहे.
माफ करा, आम्हाला अद्ययावत शिक्षकांची गरज आहे. काहींनी वयाचा उल्लेख केला, काहींनी अंतर कमी केले आणि कधीकधी शिफारशीची आवश्यकता होती. हे अनेक दिवस चालू राहिले. तिला सर्वत्र नाही असे सांगण्यात आले. ती पूर्णपणे थकली होती, पण तुटलेली नव्हती. बसता बसता तिने स्वतःला विचारले, माझ्याकडे असे काय आहे जे मी जगाला काय देऊ शकते? तेवढ्या 4 वर्षांच्या सोहमच्या निरागस आवाजाने सुमनचे विचार मोडले. आई, मला भूक लागली आहे. सुमन तिचा थकवा विसरून पटकन उठली. जेवण कमी होते, पण सुमनकडे कौशल्य होते. तिने थोडीशी डाळ आणि तांदूळ बनवले आणि त्यात मसाले घालून मसाला डाळ बनवली. तेवढ्यात दारावर टकटक झाली. सुमनची मैत्रीण रीना तिची चौकशी करायला आली होती. अरे सुमन, किती छान सुगंध येत आहे, रीनाने आत शिरून विचारले. मी डाळ आणि भात बनवला आहे रीना. सुमनने तिला प्रेमाने जेवण वाढले. रीनाने पहिला घास घेताच सुमनच्या जेवणाचे प्रेमाने कौतुक केले. वा सुमन, इतक्या अद्भुत चवीचे रहस्य काय आहे? सुमन म्हणाली, काही नाही रीना, यात काही गुपित नाही. मी दुकानात ठेवलेले मसाले वापरत नाही. मी ते स्वतः दळण्याच्या दगडावर बारीक करते. रीना म्हणाली, सुमन, तुझ्या हातात खरंच जादू आहे. तू मसाल्यांचा व्यवसाय का सुरू करत नाहीस? आजच्या जगात प्रत्येकजण शुद्धता शोधत आहे आणि घरगुती जेवण, घरगुती पारंपरिक मसाले याला जास्त डिमांड आहे. सुमनला ही कल्पना योग्य वाटली. तिने तिच्या उरलेल्या बचतीचा वापर काही संपूर्ण मसाले खरेदी करण्यासाठी केला. तिने ते उन्हात वाळवले, ते बारीक केले आणि लहान पिशव्यांमध्ये पॅक केले. सुरुवात कठीण होती. सुमनने तिच्या परिसरातील लोकांना, 3-4 लहान दुकानदारांना मसाल्याचे काही नमुने दिले. 2 दिवसांनी एका दुकानदाराने फोन केला. ताई, तुमच्याकडे जो मसाला आहे तो आणखी मिळू शकेल का? तुमचा मसाला ग्राहकांना फारच आवडला आहे आणि विचारत आहेत की तो कोणत्या कंपनीचा मसाला आहे. हळूहळू मागणी वाढू लागली. सुमनने मागे वळून पाहिले नाही. ती दिवसरात्र काम करायची. ती रात्रभर मसाले दळून पॅक करायची. मुलाला सांभाळताना थोडी कसरत व्हायची, पण आता सुमनला मागे वळून पाहायचे नव्हते. भाड्याच्या खोलीत तिला मसाले तयार करताना थोडा त्रास होऊ लागला, म्हणून तिने एक लहानसे दुकान भाड्याने घेतले, जेणेकरून तिथे फक्त काम करता येईल. काही महिन्यातच तिचे एक लहान दुकान आता एका छोट्या कारखान्यात पोहोचले होते. सुमनचा गृहउद्योग एक मोठा ब्रँड बनत होता. दरम्यान समीरला विश्वास होता की एके दिवशी सुमन पुन्हा त्याच्याकडे परत येईल आणि मदतीसाठी याचना करेल. पण सुमनने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली. कोर्टाची नोटीस आल्यावर तो संतापला. त्याने रागाच्या भरात त्याच्या वकिलाला बोलावले. मला त्या महिलेचा नाश करायचा आहे. मला मुलाचा ताबा हवा आहे. मला आयुष्यभर मुलासाठी तिला त्रासात बघायचे आहे. दरम्यान ज्या वहिनीच्या सांगण्यावरून समीरने त्याचे घर जाळले होते, तिने आता तिचे खरे रंग उघड केले होते. एके दिवशी समीरने त्याच्या वहिनीला जेवण मागितले. तेव्हा शालिनी वहिनीने टीव्हीचा रिमोट फिरवत म्हटले, मी जेवण बनवले नाही. मी इथे तुमची मोलकरीण म्हणून काम करत नाही. तुम्ही तुमच्या बायकोला घराबाहेर पाठवले आहे आणि माझ्याकडून काहीही अपेक्षा करू नका. समीर स्तब्ध झाला. पूर्वी हीच वहिनी म्हणायची, काळजी करू नका, मी इथे आहे. पण आज तिचा स्वर बदलला होता. घरात आता रोजचा संघर्ष सुरू होता. निराश होऊन समीरने बेंगलुरूला बदली स्वीकारली आणि निघून गेला. त्याला वाटले की त्याला तिथे शांती मिळेल, पण त्याने आधीच स्वतःच्या हातांनी त्याचे घर उद्ध्वस्त केले होते. कोर्टाची तारीख आली तेव्हा समीर दिल्लीला गेला. कोर्टरूम खचाखच भरलेला होता. एका बाजूला समीर त्याच्या महागड्या वकिलासोबत उभा होता आणि दुसऱ्या बाजूला सुमन साधी साडी परिधान केलेली. तिच्या चेहऱ्यावर तेजस्वी सत्य होते. समीरच्या वकिलाने चारित्र्य हत्येने बोलायला सुरुवात केली. न्यायाधीश महाराज, ही महिला लग्नाच्या 5 वर्षांपासून गप्प होती. आज तिला अचानक घरगुती हिंसाचार आठवला. हे सर्व यांचे नाटक आहे. सत्य हे आहे की श्रीमती सुमन मुक्त होऊ इच्छितात, म्हणूनच तिला माझ्या आशिलापासून घटस्फोट हवा आहे. सुमनचे डोळे अश्रूंनी भरले नाहीत तर आगीने भरले होते. तिने ठामपणे उत्तर दिले, हो, मी इतके दिवस गप्प होते कारण मी चूक होते म्हणून नाही, तर मला माझे घर वाचवायचे होते म्हणून. मी माझ्या संयमाच्या मर्यादेपर्यंत सर्व काही सहन केले. न्यायाधीश महाराज, पण जेव्हा माझ्या मुलाच्या जीवाचा प्रश्न आला तेव्हा मी हे टोकाचे पाऊल उचलले. वकिलाने आपला पवित्रा बदलला. न्यायाधीश महाराज, एका निष्काळजी आईला, जी वाईट वर्तनाची आहे आणि कोणालाही न सांगता घरातून पळून गेली आहे, तिला मुलाचा ताबा कसा दिला जाऊ शकतो? न डगमगता सुमनने तिचे वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांची यादी न्यायाधीशांना सादर केली. त्या कागदपत्रांवर नोंदवलेल्या प्रत्येक जखमेने समीरच्या क्रूरतेची साक्ष दिली. पण खटल्यातील सर्वात मोठे वळण तेव्हा आले जेव्हा लहान सोहमला साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले. न्यायाधीशांनी 5 वर्षांच्या सोहमला त्याच्याकडे बोलावले आणि प्रेमाने विचारले, बेटा, तुला कोणासोबत राहायचे आहे, आई की बाबा? सोहमच्या डोळ्यात भीती चमकली. त्याने न्यायाधीशांना सांगितले, मी माझ्या आईसोबत राहीन. माझे बाबा खूप वाईट आहेत. ते आईला खूप मारतात, जोरात ओरडतात. आई रात्रभर रडायची. मला बाबांची भीती वाटते. मला त्यांच्याकडे जायचे नाही. एका निष्पाप मुलाच्या साक्षीने समीरचे सर्व खोटे, त्याचे सर्व पैसे आणि त्याचे सर्व युक्तिवाद उधळून लावले. निकाल सुमनच्या बाजूने लागला. न्यायाधीशांनी समीरला सुमन आणि मुलांची काळजी घेण्याचा आदेश दिला. तो तिच्या संगोपनासाठी दरमहा 30,000 रुपये पोटकी म्हणून देईल.
समीर कोर्टरूममधून बाहेर पडला. तो पराभूत आणि अपमानित झाला. त्याला वाटले होते की तो केस जिंकेल, पण आज एका मुलाच्या सत्याने त्याला हरवले होते. आणि आज 8 महिन्यांनंतर समीर तिला तेच 30,000 रुपये देण्यासाठी सुमनच्या घरी पोहोचला. त्याचे हृदय अजूनही रागाने भरलेले होते. त्याला वाटले होते की तो सुमनला उदरनिर्वाहासाठी धडपडत असलेली पाहिल, पण परिस्थिती अगदी उलट होती. सुमन तिथे एका असहाय्य महिलेच्या रूपात नाही, तर एक स्वाभिमानी धाडसी रूपात उभी होती. जेव्हा सुमनने त्याचे पैसे नाकारले, तेव्हा समीरच्या अभिमानाने त्याला निघून जाण्यास भाग पाडले. तो मागे हटणारच होता, तेव्हा सुमनच्या आवाजाने त्याला थांबवले. थांब समीर, फक्त एक नजर मागे टाकून बघ. जर तू तुझा विचार गमावला नाहीस तर माझे नाव बदल. समीरची पावले थांबली. एक विचित्र अस्वस्थता त्याला जाणवली. शेवटी सुमनकडे असे काय होते जे तिला दाखवायचे होते? शेवटी तो मागे वळला. सुमन एका खोलीच्या पडद्याजवळ उभी होती. सुमनने एका झटक्याने पडदा बाजूला केला. पडद्यामागचे दृश्य पाहून समीर तिथेच स्तब्ध झाला. पैशांचा पाकीट त्याच्या हातातून निसटले आणि जमिनीवर पडले, आणि त्याच्या घशातून एक मोठी किंकाळी निघाली. तर समोर आई एका पलंगावर बसली होती. ती दुसरी तिसरी कोणी नसून समीरची वृद्ध आणि अपंग आई शारदादेवी होती. स्वच्छ कपडे घातलेले, चेहऱ्यावर शांत भाव असलेले सोहम तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपला होता. त्याची आई त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत होती. समीरचे संपूर्ण शरीर थरथर कापत होते आणि तो लटपटत्या पावलांनी त्याच्या आईकडे धावत गेला आणि गुडघ्यांवर बसला. त्याचा घसा कोरडा पडला होता. आई, हे सगळं काय आहे? तू तुझ्या वहिनीसोबत घरी होतीस, मग तू या बाईच्या घरात काय करत आहेस? शारदादेवीच्या डोळ्यात आता प्रेम नव्हते, तर एक खोल वेदना होती. कोणते घर बेटा? तू बँगलोरला गेल्याच्या दुसऱ्या दिवशी तुझ्या वहिनीने तिचे खरे रंग दाखवले. ती म्हणाली, मी एका वृद्ध अपंग व्यक्तीचे ओझे सहन करू शकत नाही, आणि तिने मला वृद्धाश्रमात टाकले. समीरच्या डोळ्यात पाणी आले. वृद्धाश्रम? हो, एक वृद्धाश्रम. शारदादेवीच्या डोळ्यात अश्रू आले. पण ते आश्रम नव्हते, तर ते नरक होते बेटा. तिथे आमच्यासारख्या असहाय्य वृद्धांना 2 वेळच्या जेवणाच्या बदल्यात एखाद्या प्राण्यांसारखे काम करायला लावले जात असे. मी थरथरत्या बोटांनी दिवसभर काम करत असे, तेव्हाच मला दिवसाला 2 वेळचे जेवण मिळत असे. दररोज मी देवाकडे मृत्यूची प्रार्थना करत असे. हे ऐकून समीरचे हृदय बुडाले. एके दिवशी सुदैवाने शेजारीण विमला तिथे ब्लँकेट देण्यासाठी आली आणि तिने मला ओळखले. तिने सुमनला माझ्याबद्दल सांगितले. सुमनने मॅनेजरशी भांडण केले, मला आश्रमातून सोडवले आणि मला थेट तिच्या घरी घेऊन आली. तिने माझी सेवा अशा प्रकारे केली आहे की माझी स्वतःची मुलगीही करू शकली नसती. समीरचे पाय पूर्णपणे डळमळीत झाले. त्याचा अभिमान, त्याचा राग, त्याचे पुरुषत्व सर्व काही चिरडले गेले. तो जमिनीवर गुडघे टेकला. त्याच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहत होते. त्याने हात जोडून डोके वाकवले आणि म्हणाला, आई, मी खूप मोठी चूक केली. मी आंधळा झालो होतो. मला माफ कर आई, ही सर्व माझी चूक आहे. पण आता मी इथे आहे. मी सर्व काही ठीक करेन. समीरने सुमनकडे द्वेषपूर्ण नजर टाकली आणि म्हणाला, मी या महिलेचे कोणतेही उपकार घेऊ शकत नाही. आई, माझ्यासोबत ये. शारदादेवींनी समीरच्या डोळ्यात पाहिले. तू कबूल कर किंवा नको करू समीर, पण या मुलीने तुझ्यावर खूप उपकार केले आहेत, पण तू तिची कधीच कदर केली नाहीस. तू या हिऱ्याला दगड समजून तो फेकून दिलास. समीर स्तब्ध झाला. शारदादेवींनी सुमनचा हात घट्ट धरला आणि तिचा शेवटचा निर्णय दिला. तुला काय वाटतं, मी तुझ्यासोबत जाईन का? तू मानवी रूपातला एक प्राणी आहेस. या देवीसारख्या स्त्रीला तू खूप त्रास दिला आहे. तू तुझ्या आईला जिवंतपणी नरकात सोडलेस, आणि ही सुमन तीच आहे जिने मला त्या नरकातून वाचवले आणि मला तिच्या आईप्रमाणे जपले. काही नाती रक्ताची नसून हृदयातून आलेली असतात. आजपासून सुमन माझी मुलगी आहे आणि मी माझ्या मुलीसोबत राहीन. तू जाऊ शकतोस. समीरला असे वाटले की जणू कोणीतरी त्याचे अस्तित्वच पुसून टाकले आहे. त्याच्या स्वतःच्या आईने त्याला सोडून दिले होते. तो हळूहळू उभा राहिला. आता त्याला पत्नी नव्हती, मुलगा नव्हता, आई नव्हती. जमिनीवर पडलेले 30,000 रुपये फक्त कागदाच्या तुकड्यांसारखे वाटत होते. तो जड पावलांनी डोके टेकवून दाराबाहेर पडला. त्याच्या मागे त्या खोलीत असेच दृश्य होते. सुमन, सोहम आणि शारदादेवी सगळे एकमेकांना मिठी मारत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सुमनने हे सिद्ध केले होते की जेव्हा एखादी स्त्री धैर्याने आणि स्वाभिमानाने पुढे जाते, तेव्हा ती केवळ तिचे नशीबच बदलत नाही, तर जग ज्याला चुकून कमकुवत मानते अशा प्रत्येक स्त्रीसाठी एक उदाहरण बनते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? समीरसोबत जे घडले ते बरोबर होते का? कृपया तुमचे मत कमेंट सेक्शनमध्ये लिहा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनल नक्की करा. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रस श्री स्वामी समर्थ.